नमस्कार. मित्रांनो, NRC आणि कॅब ह्या दोन कायदे, ज्याला आता कॅबचं नाव बदलून आता CAA असं सरकारने ठेवलेलं आहे. ह्या CAA अंतर्गत सिटिझनशिप, नागरिकत्वाचा जो अधिकार आहे तो आपल्याला परत एकदा सिद्ध करावा लागणार आहे की मी भारताचा नागरिक आहे. जे कोणी इथं क्लेम करत आहे की याच्यामध्ये आपल्याला हिंदू लोकांना, हिंदू, शीख, ईसाई, मुस्लिम सोडून बाकीच्या लोकांना याच्यावर काही परिणाम होणार नाही, असं काहीही नाही आहे. तुम्हा सगळ्यांना तुमचे वडिलोपार्जित लोक 1971च्या आधी जे इथे राहत आहेत ते तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की असं काहीही त्या कायद्यामध्ये सांगितलं गेलेलं नाही आहे, कायद्यात अंतर्गत तुमचे आतापर्यंतचे आधार, तुमच्या आतापर्यंतचं पासपोर्ट, तुमचं आतापर्यंतचं बर्थ सर्टिफिकेट हे जे डिक्लेअर करायचे की तुम्ही ह्या भारताचे नागरिक आहात, ते डॉक्युमेंट्स आता इथून पुढं व्हॅलिड राहणार नाही आहे. आणि इथून पुढं तुम्हाला तुमचा एक नवीन आयडेंटिफिकेशन नंबर, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जो आधारला होता, तसाच एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा NRC देणार आहे. आता NRC का बरं आणण्यात आलं, का बरं काढण्यात आलेलं आहे, याचं मेन कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छित नाही. ते तुम्ही तुमचं शोधून घ्या. कारण ह्या गोष्टी फक्त भारतात होत नाही आहे, या ऑस्ट्रेलियामध्ये पण चालू आहेत, या जापानमध्ये पण चालू आहेत, चीनमध्ये चालू आहेत, अमेरिकेमध्ये जर गोष्टी घडत आहेत की त्या ठिकाणी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, मग तो बाय द तुमचा एक आधार कार्डसारखं एक युनिक कार्ड देऊन असो, जे अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड म्हणतात, किंवा ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या इथं इक्विपमेंट, एक स्मॉल आयडेंटिफिकेशन इक्विपमेंट ते इन्स्टॉल करणं चालू आहे, ते असो. आता सगळेजण आता फ्रीडम, आझादी जे नारे तुम्ही ऐकत आहात, जे JNUमध्ये असो, AMUमध्ये असो, बिहारमध्ये, UPमध्ये कुठेही जे चाललेलं आहे, हम लेके रहेंगे आझादी, हम छीन के रहेंगे आझादी, हे आझादी शब्द का बरं वापरतात? तुम्ही म्हणताय की बाबा सगळे लोक हे आंदोलनकर्ते जे आहेत ते आझादी शब्द वापरतात, म्हणजे आपण आझाद नाही आहे का? ॲक्च्युअलमध्ये आझादी हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताच्या संविधानानुसार आर्टिकल नंबर 14 जो आहे, इक्वेलिटी ऑफ राईट्स जो आहे, हा इक्वेलिटी ऑफ राईट्स आहे. आर्टिकल 14 जो आहे हा इक्वेलिटी ऑफ राईट्स आहे. आणि आर्टिकल 6, आर्टिकल 8, आर्टिकल 9 हे सिटिझनशिप आर्टिकल्स आहेत. मी तुम्हाला बोलतोय, हे काय मनगडण बोलत नाही, आर्टिकल्स आहेत, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे आर्टिकल्स आहेत. या आर्टिकल अंतर्गत तुम्हाला नागरिकत्व कशा प्रकारे भेटतं, कशा प्रकारे देण्यात आलेलं आहे, याच्यात मेन्शन आहे. पाकिस्तान, आर्टिकल 6, राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पीपल हू हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. आर्टिकल 7, राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन मायग्रंट्स टू द पाकिस्तान. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला यायचं असं, तुम्हाला नागरिकत्व कसं घ्यायचं यासाठी स्पेशल आर्टिकल आहे. आणि ज्यांना इथून भारतातनं पाकिस्तानमध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा आर्टिकल आहे, आर्टिकल 7. इथलं नागरिकत्व सोडा, तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन घ्या, किंवा पाकिस्तानमधून इथे या, आम्ही तुम्हाला नागरिकत्व देऊ. अशा कायदा भारतामध्ये आधीपासून आहे. मग हा नवीन कायदा, कॅब असो की NRC असो, कॅब तुम्ही आणत आहात, कॅबचा मला म्हणणं पण नाही, हो पण नाही पण नाही आहे, तो त्यांचा विषय आहे. पण राज ठाकरे साहेबांचा जो विषय आहे तो पण 100% मानावा लागेल. आणि तो घ्यायला पाहिजे की आमच्याकडे 135 करोड इथं काय कमी आहेत की अजून उरलेले हे 40 ते 50 लाख किंवा जे काय असतील आकडा, तो इथं एक्स्ट्रा आणायचा. तर आर्टिकल 8 आहे, राईट ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन रिसाइडिंग आउटसाईड ऑफ द इंडिया. आता काही लोक जॉबसाठी अमेरिकेत जातात, कॅनडात जातात किंवा कुठेही जातात, तिथं जाऊन त्यांना मुलं बाळं झाले किंवा त्यांना तिथं काही वर्ष राहिले, तर त्यांना ग्रीन कार्ड देण्यात आलं, त्यांना परत जर भारतात यायचं असेल तर त्यांच्यासाठी पण इथं कायदा आहे. आर्टिकल 8. आर्टिकल 9, पर्सन ऑफ व्हॉलंटरी अक्वायरिंग सिटिझनशिप ऑफ अ फॉरेन स्टेट नॉट टू बी अ सिटिझन. ज्यांनी भारतीय नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेलं आहे, त्यांना भारतीय नागरिक लावून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा प्रकारचं एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपले अक्षय कुमार साहेब. ते भारतीय नागरिक नाही, ते कॅनडाचे नागरिक आहेत. आर्टिकल 9, ऑब्टेनिंग अ पासपोर्ट. पासपोर्टसाठी काय काय डॉक्युमेंटेशन लागतं त्याचा सुद्धा आर्टिकल आहे, आर्टिकल 9.
म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक आहात हे सिद्ध करण्यासाठी जे डॉक्युमेंट लागत होते ते इतक्या दिवसापर्यंत व्हॅलिड होते, पासपोर्ट घेईपर्यंत. ते आता इथून पुढे राहणार नाही आहे. कंटिन्युअन्स ऑफ द राईट ऑफ द सिटिझनशिप, 10 नंबरचा कंटिन्युएशन ऑफ द राईट ऑफ द सिटिझनशिप, याला सुद्धा आर्टिकल आहे, आर्टिकल 10. म्हणजे तुम्हाला तुमचं नागरिकत्व कंटिन्यू ठेवायचं असेल त्याला सुद्धा कायदा आहे. त्यात आर्टिकल 10 नुसार तो सुद्धा इनव्हॅलिड ठरवला गेलेला आहे ह्या कॅब आणि NRC अंतर्गत. कॅब तर आपल्यासाठी नाही आहे, NRC आपल्यासाठी आहे, भारतीय लोकांसाठी, हिंदू, शीख, ईसाई, जैन, ज्यांना वाटतं की भारत हे हिंदू राष्ट्र व्हावं. हिंदू राष्ट्र हा कन्सेप्ट कोणी आणला, कसा आणला, त्यात माझी जायची इच्छा नाही आहे. पण आपल्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ राईटनुसार आपल्याला आपलं भारतीय नागरिकत्व कंटिन्यू ठेवायचा अधिकार आहे. तो आहे 10 नुसार. एव्हरी पर्सन हू इज or it deemed to be a citizen of India under any of the foregoing provisions of the part of shall, subject to the provision of any law that may be made by the parliament, continue to be such a citizen. हा अमेंडमेंट तिथं आहे, त्याचाच फायदा घेऊन यांनी हा NRC ॲक्ट लागू केलेला आहे. NRC ॲक्टनुसार तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करावं लागेल. आणि ह्या सिद्ध केलेल्या मी आज बोलतोय तुम्हाला, तुम्ही लक्षात ठेवा. NRC ॲक्ट लागल्यानंतर तुम्ही उद्या जर प्रूफ जरी करू शकले, तुम्ही चुकून आणला डॉक्युमेंट्स, माझ्याकडं माझं बर्थ सर्टिफिकेट्स नाही आहे, माझा जन्म पैठण तालुक्यामध्ये बारुंडी गावात झालेला आहे, माझ्या पती बर्थ सर्टिफिकेट माझं नाही आहे, माझी TC ही माझी डेट ऑफ बर्थ कन्फर्म करते, तुमचं मला माहीत नाही. तेच सांगा, तुमचे आई वडिलांचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्यापाशी आहे का? बट ठीक आहे, त्यांचं भेटलं. त्यांच्या आधी 1971च्या आधी जे जन्मलेले आहेत तुमचे आजोबा, त्यांच्या आधीचे वंशज, तो बर्थ सर्टिफिकेट जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही भारतीय नागरिक जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ठेवल्या जाणार आहे. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प काय आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ऑस्ट्रेलियन कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, चायनीज कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, अमेरिकन कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, जापान कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, हे तुम्ही गुगल सर्च करा आणि तिथल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पची सध्याची हालत तुम्ही पाहू शकता. तुम्ही भारतीय नागरिक सिद्ध करायला त्यांनी तुम्हाला चान्स देतील, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा. जर तुम्ही नाही करू शकले, तुम्हाला त्या डिटेन्शन कॅम्प ज्याला म्हटले जातात, त्या डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवले जाणार आहे. तिथून तुम्हाला ते चान्स देतील की तुम्ही आता परत सिद्ध करा की तुम्ही इथले नागरिक आहात. नाही करू शकले तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला, कारण तुम्ही एकटेच होणार नाही, तुमचे मुलं बाळं, तुमचे आईवडीलसुद्धा, कारण त्यांच्याकडे सुद्धा सर्टिफिकेट राहणार नाही आहे. ही गैरसमज करू नका की फक्त मुस्लिम लोकांनाच तुम्हाला, हॅलो नूतन सेन, तुम्हाला लोकांना फक्त मुस्लिम लोकांना प्रूव्ह करावं लागणार आहे. हा गैरसमज आहे. हिंदू, जैन, शीख, ईसाई, मायनॉरिटीज, धनगर, कुंभार, चांभार, सोनार, 12 जे आहेत सगळ्या जाती व्यवस्थेचे, तुम्हा सगळ्यांना प्रूफ करावं लागणार आहे की तुम्ही भारतीय नागरिक आहात. जे सपोर्ट करत आहेत आज त्यांना माहीत नाही ते कशाला सपोर्ट करत आहेत. अजून एक आर्टिकल आहे, आर्टिकल फ्रीडम मुवमेंट. सध्या ज्या प्रकारे या कार्यकर्त्यांना उचलून घेऊन चाललेलं आहे तो आहे आर्टिकल 17 आर्टिकल 17 आहे. आर्टिकल 17 नुसार तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्ही ह्या कायद्याला अपोज करू शकता, त्याचा विरोध करू शकता. तो आहे आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ मुवमेंट. आर्टिकल 19 की जे अशा प्रकारचे कायदे आणून त्याच्या देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था असो की सोशल व्यवस्था असो, डिस्टर्ब करायला हे एकटे करत नाही. हे अमेरिकेत चालू आहे, हे ऑस्ट्रेलियात चालू आहे, हे जापानमध्ये चालू आहे, चीनमध्ये चालू आहे, इस्रायलमध्ये चालू आहे. इस्रायली पॅलेस्टाईनसाठी केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सुशिक्षित लोक आहेत त्या ठिकाणी ते इराण, इराक, अफगाणिस्तानसारखे युद्ध करून तिथं लॉ डिसऑर्डर करू शकत नाही. त्यासाठी ते सुव्यवस्थितपणे मॅनिप्युलेशन करून लोकांना अर्धभ्रमामध्ये ठेवून ह्या गोष्टीला इम्प्लिमेंट करत आहेत. तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करा, का करत आहे, काय फायदा आहे याचा. मी डिटेलमध्ये सांगू शकत नाही, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही तुमचा अभ्यास करा. मी आधी पण याच्या आधी बोललेलो आहे. अजेंडे चाललेले आहेत TVवर, अजेंडा दिल्ली, अजेंडा UP असे शब्द वापरतात, पण मेन अजेंडा काय आहे तो न्यू इंडिया हा मेन अजेंडा आहे. न्यू इंडिया म्हणजे काय, नवीन भारत तयार कसा करायचा याचा
तो ते आदेश बाहेरच्या देशातून येतात. त्याला न्यू वर्ल्ड ऑर्डर हा शब्द वापरला गेलेला आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर NWO हा वापरला गेला आहे. सध्या जी काही परिस्थिती चाललेली आहे भारतामध्ये, जी नोटबंदी झालेली आहे, जी 370 कलम हटवून लोकांमध्ये वाद उभा करण्यात गेलेला आहे, ज्या प्रकारे मेन अर्थव्यवस्थेवरनं आणि तुमच्या बेरोजगारीवरनं वेव आउट करण्यासाठी, लक्ष दूर करण्यासाठी एक प्रकारे आर्टिफिशियल इश्यूज त्यांनी तयार केलेले आहेत. हे करण्याचे आणि लोकांना भ्रमात ठेवायचं आणि लोकांना त्यांना जे पाहिजे ते करून घ्यायचं. आज तुमच्याकडनं NRC तुम्ही सिद्ध केली तर उद्या तुमच्या प्रत्येक गोष्टीला, तुमच्या प्रॉपर्टी, तुमचे सोने नाणे, तुमचे पैसा, तुमच्या बँक अकाउंट, तुमचे रजिस्ट्रीज, तुमच्या मुलाबाळांच्या स्कूल्स, तुमच्या गाडीचे काय म्हणतात त्याला रजिस्ट्री असतात गाडीचे, आपले आपण RC बुक, याच्यावर तुमचे NRC लिंकअप होईल. तुम्ही एक प्रकारे परत गुलामीत जाणार आहोत आपण. आणि जे ह्या गोष्टीबद्दल सेलिब्रेट करत आहेत, ज्या गोष्टीबद्दल आनंद व्यक्त करत, जे आहे सपोर्ट करत आहेत, त्या लोकांना ह्या गोष्टीबद्दल माहीत नाही आहे. ही दुःखाची गोष्ट आहे. NRC कायदा हा आपल्याला परत एक प्रकारे गुलामीमध्ये घेऊन जाणार आहे. कारण तुम्ही तुमचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जर तुम्हाला भेटला तर तुम्ही एक प्रकारे काय म्हणतात त्याला बिना बेड्याच्या गुलामगिरीमध्ये तुम्ही जाणार आहात. चालेल, थँक्यू.